होळीपासून या राशींच्या लोकांचे पलटणार नशीब. तर चला मग जाणून घेऊया असे कोणते राशींचे लोक आहेत. वैदिक ज्योतिषीय शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करतो, ज्याचा पक्षत्र आणि अपक्षत्र परिणाम प्रत्येक राशीवर होतो असतो. यात 14 मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहे. या दिवशी शुक्र मीन राशी स्थित असेल, ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल, तर शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग होईल. याशिवाय सूर्य आणि बुध याचा युतीमुळे बुद्धतीय योग निर्माण होईल, तर शुक्र आणि बुध याच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाच्या निर्मितीमुळे होळीला काही राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या राशीविषयी जाणून घेऊया. नंबर 1 ला रास आहे कुंभ रास. शनी कुंभ राशीत असल्याने शेष व मालव्य राजयोग तयार होईल. यामुळे कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. भौतिक सुखे मिळू शकतात. कुटुंबासह चांगला वेळ जाईल. आत्मपरीक्षणासाठी हा उत्तम काळ असेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये बरेच बदल घडवून आणू शकता. अध्यात्माकडे अधिक कल असेल. कुटुंबात सुरू असलेले वाद संपुष्ट होऊ शकतात. तुमच्या खूप दिवसापासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. जर मित्रांनो तुमची रास कुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 ला रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. जीवनात आनंद आणि शांती नांदेल. नोकरी करणाऱ्यांचा विचार करत असाल तर हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही जे काम करता त्यात तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळू शकते. यासह तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. कुटुंब आणि जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. जर मित्रांनो तुमची रास मकर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3 ला रास आहे मिथुन. मिथुन राशींच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळते, तसेच आर्थिक लाभही मिळू शकते. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांबरोबर अनेक धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. यासह तुमचा कुटुंबासह चांगला वेळ जाईल. मुलांकडून येणाऱ्या समस्या संपूर्णपणे संपुष्टात होऊ शकतात. यासह तुम्हाला त्यांच्याकडून काही चांगल्या बातमी मिळू शकतात. तुमच्या करिअरमधील समस्या आता संपतील आणि तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. जर मित्रांनो तुमची रास मिथुन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.